सर्वांना नमस्कार. मी मधुरा राजवंशी. प्रगत शिक्षण संवाद आपल्या मुलांसाठी या ऑनलाईन संवाद शृंखलेच्या 5व्या सत्रात आजच्या आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. संस्थेने शिक्षण क्षेत्रात भरीव काम करत 40 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने आपण ही ऑनलाईन संवाद शृंखला मार्चपासून घेत आहोत. यामध्ये आत्तापर्यंत शिक्षण आणि पालकत्वाची बदलती उद्दिष्ट, बालशिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी, मुलांना वाचक कसं बनवायचं आणि डिजिटल माध्यमाचं शिक्षण अशा 4 अतिशय महत्त्वाच्या विषयांवरती सत्र पार पडली आहेत आणि सगळ्यांनाच खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या 4ही सत्रांचं रेकॉर्डिंग प्रगत शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्याची लिंक मी लवकरच चॅटबॉक्समध्ये देईन. आजच्या या 5व्या सत्रात आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेले आहेत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, संशोधक, प्राध्यापक, प्रशिक्षक अशा अनेक भूमिका उत्तम पार पाडणारे आनंद चाबुकस्वार. उपयोजित रंगभूमी किंवा अप्लाइड थिएटर आणि कलोपचार किंवा आर्ट बेस्ड थेरपी या विषयात ते गेली 30 वर्ष कार्यरत आहेत. आनंददा, आपलं स्वागत. आणि प्रगत नमस्कार. शिक्षण संवादाचे वक्ते म्हणून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार. आनंददाशी संवाद सुरू करण्यापूर्वी मी प्रगत शिक्षण संस्थेबद्दल अगदी थोडक्यात सांगते. भाषाशास्त्रज्ञ डॉक्टर मॅक्सिन बर्नसन, ज्यांना अनेक जण मॅक्सिन मावशी किंवा मॅक्सिन आजी म्हणून ओळखतात, त्यांनी 4 दशकांपूर्वी शिक्षणाचा अत्यंत मूलभूत विचार करून फलटणसारख्या छोट्याशा ठिकाणी प्रगत शिक्षण संस्थेची सुरुवात केली. डॉक्टर मंजिरी निमकर यांची साथ त्यांना 1995 पासून मिळाली आणि दोघींनी संस्थेचं कार्य एकत्र पुढे नेलं. आणि दलित वस्तीतील शालाबाह्य मुलांना अनौपचारिकरित्या शिकवण्याची सुरुवात ते आज कमला निमकर बालभवन सारखी नावाजलेली शाळा आणि शिक्षण विस्तार प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तम शिक्षण विचारांचा प्रसार, शिक्षक प्रशिक्षण अशा टप्प्यापर्यंत आज संस्था येऊन पोचलेली आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये अनेक लोकांचा आधार संस्थेला मिळाला आहे आणि त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न म्हणून ही छोटी ऑनलाईन संवाद शृंखला आपण चालवत आहोत आणि आज त्याचा 5वा भाग आहे. आजचं हे सत्र आणि पुढच्या वर्षभरात आयोजित केलेली उर्वरित तिन्ही सत्र ही सगळ्यांसाठी खुली आणि मोफत आहेत. तसेच संस्थेने अ, शिक्षक प्रशिक्षणासाठी तयार केलेल्या सगळ्या फिल्म्स आणि इतर साहित्य हे सर्वांना वापरण्यासाठी आमच्या वेबसाईटवर आणि यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. त्याच्या लिंक्स इथं दिलेल्या आहेत, मी चॅटबॉक्समध्ये सुद्धा देईन. प्रगत शिक्षण संस्थेची कमला निमकर बालभवन ही शाळा विनाअनुदानित आहे. सर्व विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेतली जात नाही. आपली शाळा ही फलटणच्या वंचित समाजा मुलांसाठी चालवली जाणारी बालवाडी तर संपूर्णपणे मोफतच आहे आणि प्रकल्प निधी आणि हितचिंतकांच्या देणग्या यांच्यावरती आमचं काम सुरू असतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आज सत्राच्या अगदी सुरुवातीलाच मदतीचं आवाहन करते आहे मी. आपल्या सहकार्याने आम्ही ही शैक्षणिक चळवळ पुढे नेत राहू शकतो. आपण मदत करू इच्छित असाल तर हा QR कोड आहे, ह्याचा आपण फोटो काढू शकता आणि अकाउंट डिटेल्स मी पुन्हा एकदा सत्राच्या शेवटी चॅटबॉक्समध्ये देईन. आपली छोट्यात छोटी मदत सुद्धा आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आता अधिक वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या सत्राकडे जाऊया. आजच्या आजचं सत्र सुरू असताना आपल्या मनात काही प्रश्न आले तर आपण Q&A या टॅबचा उपयोग करून तिथं टाईप करू शकता आणि आनंददादांना आता विनंती करते की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी. थँक्यू. धन्यवाद मधुरा. आणि प्रगत शिक्षण संस्थेचे मनापासून आभार. मला या सत्रामध्ये तुमच्याबरोबर बोलण्यासाठी आमंत्रित केलं आहे त्याच्याबद्दल. अ, गोष्ट सांगताना असा आपला आजचा विषय आहे आणि त्यामुळे गोष्टी सांगतच आजचा विषय पुढे घेऊन जावा असं मला वाटतं आहे. गोष्ट ही लहान मुलांबरोबर काम करताना आपण गोष्टी सांगतो, गोष्टी वापरतो. पण आपण स्वतः आपल्यासाठी एक मिनिट इथे मला नोटिफिकेशन येते काहीतरी भाषेविषयी. मी मराठीत बोलायला लागल्यानंतर त्यांनी अचानक अम, त्यामुळे गोष्टी आणि गोष्टी कशा
काय सांगाव्यात, कशा सांगाव्यात, अनेक प्रश्न असतील. मी एक काहीतरी मूलभूत मांडणी करतो पहिल्या एक 15-20 मिनिटामध्ये, ज्याच्यामध्ये मी काही गोष्टी पण सगळ्यांना सांगणार आहे. आणि मग आपण त्याच्याविषयी बोलूयात, कारण मला असं वाटतं की हा एक अतिशय जवळचा आणि नेहमीचा विषय आहे. आणि विषय मांडताना माझी भूमिका काय आहे ही मी एका गोष्टीमधनंच सांगू इच्छितो. भूमिका अशी आहे की गोष्ट अशी आहे की दोन साधूंची ही गोष्ट आहे. एक बैरागी अ, नदीच्या एका बाजूला आहे आणि एक बैरागी नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे. झाडाखाली एक बैरागी ध्यान करत बसलेला आहे आणि समोरनं एक दुसरा बैरागी चालत येतो. समोरनं जो येतो तो झाडाखाली बसलेल्या बैराग्याला, साधूला बघतो आणि नदी ओलांडत चालत, पाण्यावर चालत पलीकडे येतो. पाण्यावर चालत पलीकडे आल्यानंतर साधू त्याला बसायला जागा देतो. आणि जो बैरागी पाण्यावर चालत आलेला आहे त्याला मात्र खूप उत्सुकता आहे की ह्यांनी आपल्याला विचारावं की काय रे तू, कसा काय, ही सिद्धी तुला कशी प्राप्त झाली, कसा काय तू इथे आलास. पण तो काही त्याला फार त्याच्याविषयी विचारत नाही. आणि बोलता बोलता मग शेवटी याला राहवत नाही, जो पाण्यावर चालत आलाय तो त्याला म्हणतो, तू पाहिलंस का मी आत्ता इथे कसा आलो. तर शेवटी झाडाखाली बसलेला साधू म्हणतो, हो मी तुम्हाला पाहिलं, तुम्ही आत्ता पाण्यावर चालत आलात. आणि ह्याचीच वाट बघत असलेला बैरागी त्याला सांगायला लागतो की मी इतकी वर्ष ह्या विषयात काम केलंय, हे केलंय, जसं आपल्याला इंट्रोडक्शन म्हणून की इतके वर्ष यांनी हे केलंय, ते केलंय, हे हे त्यांचं स्पेशलायझेशन आहे. हिमालयात तू एका पायावर उभं राहिलो आणि मग मला ही सिद्धी प्राप्त झाली. कसली तर पाण्यावर चालत येण्याची. झाडाखाली बसलेला बैरागी शांतपणे ते सगळं ऐकून घेतो आणि म्हणतो, हे खूप छान आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना की तुम्ही त्या होडी चालवणाऱ्याला 50 पैसे किंवा 1 रुपया दिला असतात तर तोही तुम्हाला पलीकडे घेऊन आला असता. आपला विषय थोडासा अशा प्रकारचा आहे. आपण सगळे वर्षानुवर्ष वेगवेगळ्या पातळ्यांवरती गोष्टी, कथा सांगतच असतो, रचतही असतो. पण त्याचा नेमका वापर काय, कुठे, कसा ह्याच्याविषयी कदाचित आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे किंवा माहिती असतं आपण ते करतही असतो असा मला विश्वास आहे खरं तर. आणि म्हणून माझी अवस्था त्या झाडाखाली बसलेल्या किंवा पाण्यावर चालत येणाऱ्या बैराग्यांपैकी दोघांच्या सारखी झालेली आहे की नेमक्या कुठल्या बाजूनी, कुठल्या दृष्टिकोनातनं तुमच्या सगळ्यांशी बोलायचं ह्याचा विचार करत असताना मला ही बंगाली गोष्ट आठवली. मी सोर्सही तुम्हाला सांगतो. A. K. रामानुजन ह्यांच्या फोकटेल्स फ्रॉम इंडिया ह्या पुस्तकामध्ये त्यांनी ही गोळा केलेली आहे आणि ती इंग्रजीमध्ये भाषांतरित बंगालीत करून लिहिलेली आहे. मी सोर्स अशासाठी देतोय कारण हा सगळा आपल्या सगळ्यांची इट्स अन इनहेरिटन्स, आपल्या सगळ्यांची ही ठेव आहे. वर्षानुवर्षांची, शतकानुशतकांची. आणि ती आपलीच आहे, ती आपल्यापाशीच आहे. बोटीत बसून पलीकडे जाण्या इतकं साधं आहे. त्याच्यामध्ये वेगळी काही साधना करायला पाहिजे असा भाग नाही. म्हणजे गोष्टी सांगताना त्याच्याबद्दल काही वेगळं ऐकायची गरज आहे का? नाहीये. आणि गरज आहे का? हो आहे. मग ही गरज काय आहे? ती गरज आत्ताचे प्रश्न, आत्ताची परिस्थिती, अ, आत्ता आपण जे वेगवेगळे अडचणींना सामोरं जातो आहोत, त्या अडचणी, शिक्षण आणि ह्या सगळ्यामध्ये काहीतरी उपाय म्हणून आपण कथा आणि गोष्टी वापरू शकतो का? असा प्रश्न. तर ते पुढे जायच्या त्याचा उलगडा करण्याच्या आधी मला असं वाटतं की गोष्टी सांगताना आणि गोष्टी ऐकताना नेमकं काय होतं त्याच्याबद्दल आधुनिक न्यूरोलॉजी किंवा मेंदूच्या शास्त्रामध्ये आता खूप सारं संशोधन झालेलं आहे. आणि मी PPT करून ते अख्खं, म्हणजे आपला अख्खा तासच त्याच्यात जाईल. तर मी 2-3 मुद्दे मात्र सांगतो जे महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे त्याला मराठीत अ, मज्जातंतूंची जोडणी किंवा पेशींची एककालिकता असं म्हणतात. न्यूरल कपलिंग आणि द फायरिंग ऑफ न्यूरॉन्स टुगेदर. कुणाकुणामध्ये ते होतं? गोष्ट सांगणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती ह्यांच्या सेम न्यूरॉन्स, सेम पेशी एका वेळेला फायर होतात. हे आता आपल्याला संशोधन सांगतं.
हे खूप महत्वाचं आहे, कारण म्हणजे ह्याचा अर्थ आपण जे म्हणतो ना, की तल्लीन झालो आम्ही, आणि हा अनुभव तुम्हाला असणार आहे लहानपणापासून. आपण सगळे या ना त्या पद्धतीने गोष्टींच्या स्टेपल डाएटवरती वाढलेले असतो. तेव्हा आपला तो ते भान, ती मजा, ते आठवताना की ते तल्लीन होणं म्हणजे ऍक्च्युली तुमचा आणि माझा मेंदू, म्हणजे मी समजा गोष्ट सांगत असेल तर मी आणि तुम्ही, आणि ह्याच्या पलीकडे जाऊन गोष्ट ऐकणारे दोन लोक, त्यांचे मेंदू, ह्या मेंदूंच्या सेम पेशीज एकाच वेळेला कार्यरत होतात. हे लोकांनी शोधून काढलेलं आहे. सो न्यूरल कपलिंग हे एक खूप महत्वाचं आहे, कारण ह्याच्यामुळे ऐकणं आणि सांगणं ह्या प्रक्रियेमध्येच तुम्ही पलीकडे जाऊन पोचता, जे एरवी पोचू शकत नाही. ह्याचं कारण कथेचा कथेचा आकार आणि त्याचं स्ट्रक्चर, सुरुवात, मध्य, शेवट, ह्या स्ट्रक्चरमध्ये झालेलं कम्युनिकेशन हे खूप महत्वाचं आहे. त्या कम्युनिकेशनमध्ये त्याच्याबरोबरच मग भावना, आवाजाची वर खाली जाणारी पट्टी, या सगळ्यांचा म्हणजे काय म्हणू, संप्रेषण, कम्युनिकेशनच्या गोष्टी आहेतच. पण त्याही पेक्षा गोष्टीच्या स्ट्रक्चरमध्येच ते आहे, की हळूहळू पुढच्या मुद्द्याकडे येतो. प्रेडिक्टिव्ह बिहेवियर म्हणतात त्याला. द न्यूरॉन्स स्टार्ट प्रेडिक्टिंग की पुढे कुठे जाणार आहे, आणि म्हणून सेम पॅटर्न्स निर्माण होतात सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांमध्ये, आणि ऐकणाऱ्या आणि ऐकणाऱ्यांमध्ये. मेंदू हळूहळू कॉग्निटिव्हली अँटिसिपेट करायला लागतो की काय होणार आहे. याला मराठीत काय म्हणतात ते मी फक्त तुम्हाला पटकन एक क्षणभरात मेंदूची अ, लवचिकता हा एक त्याच्यामध्ये असणारा मोठा, पण संकेत आणि प्रवाह, स्मृती, अंदाज यायला लागतो मेंदूला, पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, आणि भूक तयार होते. आणि अशा पद्धतीने शिक्षणामध्ये ह्याचं खूप मोठं महत्व आहे, की हे स्ट्रक्चर वापरून आपण गोष्टी सांगत जाऊ. आणि तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा, आणि हा आपल्याला जर वेळ मिळाला तर आपण तो नंतर प्रश्नोत्तरांमध्ये बोलूच यात, की डोपामाइन म्हणजे मेंदूमध्ये तयार होणारं जे रसायन आहे, ज्याच्यामुळे अटेन्शन येतं आणि कॉन्सन्ट्रेशन, फोकसकडे आपण जातो, असे जे रसायनं आहेत, ऑक्सिटॉसिन, लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टी आणि लक्ष एकत्र एका जागी ठेवणाऱ्या गोष्टी, ह्या गोष्टीमध्ये गोष्ट ऐकत असताना सिक्रेट होतात. पण हे इथेच मर्यादित नाहीये. तुम्हाला माहिती आहे, आता सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती पण असेल, की इंस्टाग्रामवरती, सोशल मीडियावरती ॲडिक्शन्स होण्याचंही तेच एक कारण आहे, की डोपामाइन हे मसाल्यासारखं आहे, आणि तो मसाला येत राहतो, येत राहतो, येत राहतो. गोष्टींमध्ये मात्र सुरुवात, मध्य आणि शेवट असल्यामुळे त्या मसाल्याची, त्या जेवणाची, त्या आस्वादाची, त्या रसाची पूर्तता होते, आणि इट गोज बॅक टू अ बेसलाईन विच इज हेल्दी. त्याला म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये हेल्दी बेसलाईन असं म्हणतात. ओके. आता जे रील्समध्ये आणि ब्राउझिंगमध्ये होत नाही, म्हणून मेंदू सतत भुकेला राहतो, आणि भुकेला राहिलेला मेंदू नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट करत जातो, आणि हे ॲडिक्टिव्ह बिहेवियरकडे जातं. ॲडिक्टिव्ह बिहेवियर म्हणजे मराठीत आय कांट रिमेंबर. ॲडिक्टिव्ह व्यसन, बिहेवियर, व्यसन. व्यसन, व्यसनधिनीतेकडे जातं, कारण आपण त्याला, आपल्याला व्यसन लागल्यासारखं व्हायला लागतं, की पुन्हा तेच तेच, कारण मेंदूची भूक भागत नाही. डोपामाइन पुरेसं, डोपामाइन थोडंसंच येतं, आणि मग बेसलाईन त्याची शिफ्ट होते. आता हा तिसरा मुद्दा मला फार नेमकेपणाने, कारण तो व्हिज्युअली ग्राफ वगैरे काढून सांगण्याजोगा आहे. पण हे तीन महत्वाचे मुद्दे आहेत, की गोष्टी सांगताना ऍक्च्युली ह्यांची पूर्तता होते, हे शांत होतं, आणि मेंदूची डेव्हलपमेंट होते. त्यामुळे शिक्षणामध्ये मेंदूची वाढ होण्यासाठी, मेंदूला लवचिक बनवण्यासाठी, मेंदूला अंदाज देण्यासाठी, संकेत देण्यासाठी, हे खूप महत्वाची प्रक्रिया आहे. आणि मग त्याच्यामध्ये फक्त गोष्ट नव्हे तर नॅरेटिव्ह फॉर्म असणारं काहीही. आता तुम्ही आणि आम्ही, आपल्याला हे माहिती आहे, की आपण कुठलीही गोष्ट बोलायची असेल, बऱ्याचदा आपण गोष्टीच्याच भाषेत ते सांगतो. उदाहरण घ्या, आत्ता मी शाळेतून परत आलो,
मग काय झालं, मग काय झालं, मग मी बसलो, मग दिवे गेले, मग मी सेशन माझं सुरू होणार होतं वगैरे. त्याला एक स्ट्रक्चर आहे आणि ते स्ट्रक्चर गोष्टीचंच आहे. आणि गोष्टीचं स्ट्रक्चर हे युनिव्हर्सल आहे. सर्वजण त्याच भाषेत बोलतात, कारण तीच आपल्या मेंदूची, आपल्या जगण्याची, आपल्या संस्कृतीची मूलभूत भाषा आहे. आणि म्हणून हे अतिशय महत्वाचं, म्हणून याची गरज आहे. त्याचं नेमकं प्रशिक्षण हवं, नेमकं शिक्षण हवं, त्याच्याबद्दलचा विचार हवा. आपण ते कोपऱ्यात थोडंसं ढकलून दिलंय की हां, गोष्टी नाही ठीक आहे, लहान मुलांना रिझवण्यासाठी ठीक आहे, पण त्याचा शिक्षणामध्ये खरं तर खूप महत्वाचा वाटा आहे. तुम्हाला असणारे चांगले शिक्षक आठवून पहा ना. कदाचित शास्त्र शिकवणारे असतील, गणित शिकवणारे असतील, इतिहास शिकवणारे असतील, भूगोल शिकवणारे असतील, चांगल्या गोष्टी सांगत होते ते. आणि म्हणून आपल्या त्या वयात आपल्याला ते ऐकून असं वाटायला लागलं की ह्याच्यात काहीतरी आहे. मग आपल्याला आवड निर्माण होते. इन्स्पिरेशन ऑल्सो कम्स फ्रॉम स्टोरीज. आणि गोष्टींमधनं खरंच काय होतं, तर मी एक दुसरी गोष्ट सांगतो. कारण माझ्या या बडबडीतनं बाकीच्या जरी काही पोचलं नाही, तरी गोष्टींमधनं तुम्ही विचार करा की त्या गोष्टीचा अर्थ काय असू शकेल. एक लहान मूल होतं आणि ते खूप आजारी होतं आणि काही उपाय केल्या मूल बरं होत नव्हतं. आई वडिलांचे पण उपाय थकले होते. डॉक्टरही म्हणले की आता काही फार होणार नाही. आणि ते मूल इतकं त्रासात होतं की त्याला झोपही येत नव्हती, झोपही लागत नव्हती. आई वडिलांची परिस्थिती वाईट झाली होती. त्यांनी आपलं इथे विचार तिथे विचार. तर कोणीतरी त्यांना म्हणलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या सांगणाऱ्याला, एका कथाकाराला बोलवा. तो काहीतरी उपाय करेल, निदान मुलाला रिझवेल, झोपवेल. कथाकाराला बोलवतात. कथाकार आणि मूल एका कोपऱ्यात बसतात आणि त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी संवाद होतो. आणि त्या झालेल्या संवादानंतर मूल शांतपणे झोपतं. एक रात्र, दोन रात्र, तीन रात्र. आणि अतर्क्य म्हणजे तीन रात्री व्यवस्थित झोपल्यानंतर जेव्हा मूल उठतं, तेव्हा ते पुन्हा बरं झालेलं असतं. आजारातून बरं झालेलं असतं. आणि हा चमत्कार म्हणजे काहीतरी कमाल आहे असं वाटून आई वडिलांना प्रचंड आनंद होतो. आणि त्यांना असं वाटतं की या कथाकाराला काहीतरी आपण मोठं बक्षीस दिलं पाहिजे. पण काय बक्षीस द्यायला पाहिजे, म्हणून ते गावातल्या एका मोठ्या नावाजलेल्या शिक्षकाकडे जातात. तसा हा शिक्षक हा बुद्धिवादी प्रचंड. आणि त्याला हे सगळं तो ऐकून घेतो. आणि तो म्हणतो की बक्षीस काही देऊ नका, हा चोर आहे. अशा कथा ऐकून काय कोणी बरं होतं का? हे असलं काहीतरी फालतू तुम्ही मला सांगूही नका आणि काही त्याला बक्षीस देऊ नका, असं करून तो आईवडिलांना वाटेला लावून देतो. आणि हे एकाचे दोन, दोनाचे चार करता करता कथाकारापर्यंत पोचतो. आणि तो कथाकार किंवा तो गोष्टी सांगणारा एक दिवस शिक्षकाच्या, बुद्धिवादी शिक्षकाच्या दाराशी उभा राहतो. बेल वाजवतो, बेल वाजवतो. सर दार उघडतात. हा आत येतो आणि म्हणतो, अरे तुम्ही काय गाढव आहात का? तुम्ही मला असं कसं असं करून तो बोलायला पुढे जाणार, तेवढ्यात शिक्षकाला प्रचंड राग येतो, अपमान होतो, त्याला सहन होत नाही. तो म्हणतो, अरे तू कथाकार आहेस ना, तू गोष्ट सांगणारा शहाणा कलाकार आहेस असं मी ऐकलं होतं, आणि तू काय आहे असं गाढव वगैरे बोलून सुरुवात करतोस, तुला काही आणि तो त्याला बोल 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 रागावून बोलतो. आणि कलाकार हे सगळं शांतपणे मंद स्मित करून ऐकून घेतो आणि त्याला म्हणतो की हे बघा, मी गाढव हा एकच शब्द वापरला, त्यानं तुम्हाला इतका राग आला, तुम्ही इतके लाल पिवळे झालात. मग माझ्या इतर काही शब्दांनी एक बाळ ज्याला बरं नाहीये त्याला का नाही बरं वाटत? What my one word could get you all riled up, red and angry. Why can't my few other words help a sick child heal? सो कथांचा रोल काय, गोष्टींचा रोल काय, त्या का सांगाव्यात? काही शब्द असे असतात जे आपल्याला एका दिशेने घेऊन जातात. काही शब्द आपल्याला शहाणं करू शकतात कदाचित. म्हणून आपल्याला त्या शोधायच्या आहेत. आणि शोधायच्यात कुठे? तर आपल्याच स्मृतीमध्ये शोधायच्या. ज्या आपल्याला शाळेमध्ये, वर्गामध्ये आपलं शिक्षण आणि शिकवणं जास्त इफेक्टिव्ह, जास्त अर्थपूर्ण करायला मदत करतील, त्या कथा आपल्याला कुठे शोधायच्या आहेत? तर त्या आपल्याकडे ऑलरेडी आहेत. मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण गावागावातून जिथून जिथून आलेला आहेत. आताच्या काळात जर कुणी कोणाला विचारलं की अरे
तुला एखादी कथा माहिती का, सांग. तर लोक म्हणतील, हा, काय कथा? मला नाही माहिती. ते टीव्ही सिरियलवरचं आपण बोलतो. तिथे काय झालं याच्याबद्दलचे. टीव्ही सिरियल ही वेगळ्या प्रकारची कथा आहे, ती सुद्धा कथाच आहे. सक्सेस म्हणजे काय, प्रगती म्हणजे काय, आपला उद्धार म्हणजे काय, आपल्याला कळलं म्हणजे काय, ही सुद्धा एक प्रकारची कथाच आहे. ऑल दीज आर स्टोरीज, ज्याला जे कोणी काहीतरी आपल्याला सांगितलेलं आहे, संस्कारातनं आलेले आहेत, परंपरेतनं आलेले आहेत, किंवा समाज मान्यतेमधनं आलेले आहेत, किंवा आपण स्वतः तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ, कोणी आपल्याला काहीतरी म्हणलं, ती ना मला असं म्हणली, असं झालं, तसं झालं. ही कथाच आहे. आणि ह्या कथेचा, ह्या गोष्टीचा बाज आणि बांधा जर आपण समजून घेतला, तर आपल्याला आयुष्यामध्ये जगताना जास्त भान ठेवून, अवधान ठेवून, विचारपूर्वक त्याचा अभ्यास करता येईल आणि त्याच्यातनं वाट काढता येईल. आपल्या कथा आपण कशा कुठे घालवल्या आहेत त्याच्याबद्दल सांगण्यासाठी मी एक जुनी 500-600 वर्षापूर्वीची कन्नड कथा आहे, अ, ती मी सांगणार आहे. कथेमध्ये एक बाई आहे, जुन्या गावातली बाई आहे. तिला एक गोष्ट माहिती होती आणि एक गाणं माहिती होतं. ती गोष्ट बाईनी कधी कुणाला सांगितली नाही आणि ते गाणं ती कधीही कुणासाठी गायली नाही. त्याचा परिणाम म्हणून गोष्ट आणि गाणं तिच्या आतल्या आत घुसमटत घुसमटत राहिले. आणि त्यांनी एक दिवस ठरवलं की आपण या बाईवर बदला घ्यायचा. आता बदला घ्यायचा म्हणजे, एक दिवस सकाळची कामं करून बाई निजली होती चटईवरती, जस्ट अशी दुपारी वामकुक्षीसाठी पडलीच होती म्हणायचं, निजली सुद्धा नाही. आणि तिचं तोंड उघडं राहिलं, तिला डोळा लागला. गोष्ट तोंडातनं बाहेर आली. तिने पुरुषाच्या कोटाचा आकार घेतला आणि खुंटीवरती स्वतःला टांगून घेतलं. गाणं तोंडातनं हळूचकन बाहेर आलं आणि पुरुषांच्या चपलांचा आकार घेऊन गाणं दारापाशी जाऊन उभं राहिलं. आता हे घडलंय याची बाईला काहीही कल्पना नाही बरं का. ती आपली दुपारी वामकुक्षीतून उठली आणि आपली दुपारची कामं करत पुढे तिने दिवस कंटिन्यू केला. संध्याकाळी शेतावरनं नवरा घरी परत आला. तो आल्या आल्या त्यांनी दारापाशी काय पाहिलं? परपुरुषाचा कोट खुंटीवरती टांगलेला आहे आणि दारापाशी चपला आहेत, ज्या ओळखीच्या नाहीत. तो आत आला, बायकोला म्हणला, काय ग, कोणी आलंय का तुझ्या माहेरून वगैरे? नाही बाई, कोण नाही आलं. का नाही? दारापाशी तिथे चपला आहेत, कोट आहे, कुणाच आहे? मला नाही माहिती आहे, कुठून आलं? असं म्हणायला सुरुवात केल्यानंतर नवऱ्याला हळूहळू राग आला, संशय आला. त्यांनी काहीतरी अजून बोलला, ती त्याच्यावरती काय उत्तर, मला काय इथे दुसरी कामं नाहीत का वगैरे. तुम्हाला माहिती आहे कसं हे होतं. जर संवाद सुरू होतो आणि संवादाचा हळूहळू मसाला पडत पडत, फोडणी घालत घालत, भांडणात जोरदार त्यांचं भांडण आलं. तो इतका रागावला, त्याला संशय आला. तिला काही कळे ना, असा काही अचानक एक दिवस वेड्यासारखा का बोलू वागू लागलाय, मला काय माहिती कुठून आलं वगैरे वगैरे. तो इतका चिडला, त्यांनी कोपऱ्यातली गोधडी उचलली आणि तो म्हणला, आजपासून मी या घरात झोपणार नाही. असं करून तो चालता झाला. आणि बाई आपली, की हा काय काय झालं. खूप वेळ विचार करत ती त्या रात्री जेवली पण नाही, तळमळत ती पडली होती. आणि मग शेवटी तिनं दिवा विझवला. आता ही जुन्या काळातली गोष्ट आहे. दिवे हे तेलाचे दिवे आहेत. दिवा विझवल्यानंतर त्या गावातल्या सगळे दिवे आणि वाती रात्री हनुमानाच्या मंदिरात गप्पा मारायला जमत. बाकी गावभरचे सगळेजण जमले होते ऑलरेडी. पण ह्या घरातला दिवा आणि वात त्यांना उशीर झाला. आले हे दिवा वात ज्योती सगळे ह्या घरातले, आल्या आल्या बाकीच्यांनी विचारलं, काय आज उशीर? काय अगं, काय सांगू, आमच्याकडे मस्त भांडण झालं. भांडण म्हटल्यानंतर सगळ्यांना भयंकर एक्साइटमेंट, उत्सुकता. आणि मग त्यांनी विचारलं, काय भांडण झालं सांग. मग यांनी सांगितलं भांडण. नवरा घरी आला, त्यांनी बायकोला विचारलं, दारापाशी एक चपला आणि परपुरुषाचा कोट. बायको म्हणली, मला माहित नाही. असं करून त्यांचं त्याच्यावरनं जोरात वाजलं. त्यातली एक जण म्हणली, काय खरं सांगतेय का ती बाई, का तिचं काही सगळेजण हसत होत. त्या घरातली ज्योती म्हणली, नाही ग, तिला ना एक गोष्ट माहितीये आणि एक गाणं माहितीये. ते गाणं ती कधीही कुणासाठी गायली नाही, ती गोष्ट ती कुणालाही तिने कधी सांगितली नाही. आणि त्याचा बदला म्हणून गोष्ट बाहेर आली आणि त्याचा झाला कोट, आणि गाणं बाहेर झालं आणि त्याच्या झाला चप्पल. आणि मग ते माणसांच्या स्वभावांबद्दल थोड्याशा गप्पा मारत मारत पुढच्या घराच्या गॉसिपकडे त्या सगळ्या गप्पा गेल्या.
हे सगळं चालू असताना मंदिराच्या कोपऱ्यात गोधडीखाली कोणीतरी होतं, नवरा. आणि तो जागा होता आणि त्यांनी हे सगळं ऐकलं. आणि भारतीय पुरुषांसाठी ते अगदी रेअर जरी असलं तरी त्याला कळलं या काय बोलतायत म्हणून. तो घरी पळाला. घरी गेला आणि असं झुंजू मुंजू होत होतं, पहाट होत होती. त्यांनी बायकोला हलवून हलवून उठवलं, म्हटलं अगं उठ, उठ, तू तुझी गोष्ट, तुझं गाणं मला सांग. तर डोळे चोळत चोळत ती उठून बसली, त्याच्याकडे बघितलं आणि म्हणली, कसली गोष्ट, कसलं गाणं, मला काही माहित नाहीये. कसली गोष्ट, कसलं गाणं, मला काही माहित नाहीये. कसली गोष्ट, कसलं गाणं. आपल्या सगळ्यांची पण हीच परिस्थिती होऊन जाते. कसली गोष्ट, कसलं गाणं. आणि विशेषतः कलात्मक करायच्या गोष्टी म्हटल्यानंतर तर मग आपल्याला अजूनच दडपण येतं. बापरे, गाणं मी, मला नाही जमणार. आपल्याला पहिल्यापासून कोणीतरी सांगितलंय की हे तुमचं नाही, हे तुम्ही वापरायचं नाही. खरं तर आपण सगळेजण पूर्ण वेळ गोष्टींमध्ये रमतो. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपली स्मृती जागी नाही. आपल्याला जर आठवलं तर सगळ्या गोष्टी आठवायला लागतील आणि नुसत्या लोककथाच नव्हे तर अनेक प्रकारच्या गोष्टी आठवतील. आणि त्यातल्या काही गोष्टी ह्या आपल्याला पुढे घेऊन जाणाऱ्या आहेत आणि काही गोष्टी या आपल्याला मागे खेचणाऱ्या आहेत. आता आपण शिक्षक म्हणून ह्यातल्या कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या प्रकारच्या दृष्टिकोनातनं गोष्टी आपल्या मुलांपर्यंत आणतो, हा खरा कळीचा मुद्दा आहे. गोष्ट कशी सांगू, कुठल्या वांगू, कुठली पुस्तकं निवडू, कुठनं काय उचलू, हे तर आहेच आहे. ते एक दुसऱ्या पातळीचे प्रश्न आहेत. पण आधी कुठून निवडू, कुठून शोधू, तुमच्या स्मृतीतून निवडा. तुमच्या कथा सांगा. मला माझ्या एका पेशंटनी फार एक गोड कोकणातली छोटीशीच गोष्ट आहे, सांगतो, मला एकदम आठवली. त्यांनी आम्ही सिप्लामध्ये काम करायचो. आता सिप्लामध्ये म्हणजे कॅन्सरचे सगळे शेवटच्या स्टेजचे पेशंट्स असतात. तेव्हा माझ्या एका कोकणातल्या सिंधुमती ताईंनी सांगितलेली ही गोष्ट आहे की एक विधवा बाई असते आणि ती अख्खं घर चालवत असते सगळं. आणि चांगलं दूध दुभतं, गाई म्हशी शेतं सगळं भरपूर असतं. आणि तिच्या मुलाचं लग्न ठरतं आणि ते लग्न होतं. नवी सून घरात येते. नवीन सून घरात आल्यानंतर पहिल्या एक आठवड्या दोन आठवड्यातच कधीतरी एकदा हा प्रसंग घडतो की शेजारीण येते आणि म्हणते की आजी, जरा विरजणाला देता का? तर बाई म्हणते, नाही ग, आज नाहीये काही विरजणाला, नाहीये माझ्याकडे पण दही. तर ती शेजारी बिचारी हिरमुसली होऊन निघून जाते. आता हे सगळं ती नवरी पाहतेय, नव्याने लग्न होऊन आलेली. ती म्हणते की आई, तुम्हाला जरा विचारू का एक? तर ती म्हणते, काय, बोल ग बाई, विचार. नाही, आपल्या घरात दही आहे, विरजण आहे, मग तुम्ही आज तिला आत्ता नाही का म्हणलात? तर ती आजीबाई म्हणते, म्हणजे काय, मलाही नाही म्हणायचा हक्क आहे. आता या एका छोट्याशा गोष्टीमध्ये कितीतरी पातळ्या आहेत. आपण आपली स्मृती ढुंढाळली आणि आपण त्याचे अर्थ शोधू लागलो. कदाचित ती तिच्या नव्या सुनेला सांगतेय की मला हवं तेव्हा नाही म्हणू शकीन, हा एक अर्थ असू शकतो. दुसरा अर्थ असा असू शकतो की तिन्ही तिन्ही व्यवहार करत सगळा व्यवसाय सांभाळत सगळ्यांना मोठं केलेलं आहे. ती शिकली आहे जगामध्ये नाही म्हणता येणं हे एक महत्वाचं अस्त्र किंवा महत्वाचं काय म्हणू कौशल्य आहे. आणि आपण हल्ली अशा गोष्टी बाजूला ठेवून लोक आमच्याकडे आता पुण्यामध्ये असू दे, तिथे तिथे कुठे कॉर्पोरेट्समध्ये असर्टिव्हनेस ट्रेनिंग याच्या नावाखाली परदेशामधनं नाही म्हणायला कसं शिकायचं याचे क्लासेस घेतात डॉलर भरून. अशी परिस्थिती आहे. म्हणून आपली स्मृती, आपल्याला ऑलरेडी माहीत असलेल्या कथा, माहीत असलेल्या गोष्टी, माहीत असलेले दृष्टिकोन, माहीत असलेलं ज्ञानातनं पुढे गेलेलं, त्यातनं आपल्याला आलेलं शहाणपण, ह्याचा धांडोळा पहिला आपण आपल्यापाशी घेणं, हे गोष्टी सांगतानाचं पहिलं काम आहे. टू ट्राय अँड रिमेंबर. आणि मग तो धांडोळा घेत असताना त्याच्याविषयी, त्या कथेविषयी चिंतन करणं.
चिंता करणंच अर्थातच रामदास स्वामी करायचे 12व्या वर्षी तसे चिंता चिंता करतो विश्वाची की ह्याचा इतरांना कसा उपयोग होणार आहे ह्याच्याविषयीची चिंता आणि खोलात जाऊन केलेलं मनन म्हणजे चिंतन करण्याची गरज आहे आणि मग ते केलं तर असलेल्या आपल्याकडेच असलेल्या परंपरेतनं आपल्यापर्यंत येऊन पोचलेल्या गोष्टींचे समकालीन नवीन अर्थ आपल्याला उलगडायला लागतील. ह्याचं मी उदाहरण देणार आहे आणि सगळ्यांना माहिती असेल आपण पार्टिसिपंट्स बोलू शकतात असा आपण आपलं काही हे आहे का म्हणजे कारण ही पुढची गोष्ट आहे ती सगळ्यांना माहिती असणारी आहे. अम, त्यांचं काही बोलणं असेल ते क्वेश्चन अँड आन्सर सेक्शन मध्ये लिहू शकतात, पण या तिथेच येऊ शकतात हा ठीक वेबिनारच्या आहे मग ह्याच्या सेटिंग मध्ये तसं अलाव नाही नाहीये केलं ओके. फोटो मग द्यायला. तुम्ही मला फक्त हे सांगा की चॅटमध्ये तुम्ही मला उत्तर पाठवा किंवा क्वेश्चन आन्सर सेटिंगमध्ये की चल रे भोपळ्या टुणूक टुणूक गोष्ट कुणाला माहिती. मला खात्री आहे की ही गोष्ट महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्यांना पूर्णपणे माहिती आहे आणि थोडेफार व्हेरिएशन्स असतील पण चल रे भोपळ्या टुणूक टुणूक कुणाला माहिती आहे हा, की नाही हँड रेज कळते. सुद्धा करू शकतात हा बरोबर. हँडरेज हा. मला दिसतील का हो, हा 7, 8, 9, 10, 12, 13 भरपूर वाढतात हँड ओके रेज. झालं. सगळ्यांना मला खात्री आहे की असे नसतीलच कोणी की ज्यांना चल रे भोपळ्या टुणूक टुणूक माहिती नाही. पण असे जर कोणी असतील तर त्यांच्यासाठी आपण पटकन एक क्षणभरामध्ये त्याची उजळणी करूयात. हा आता ती गोष्ट आपल्याला आम्ही हिंदीत म्हणतो की हा नस नसचे वाकिफ आहे की म्हातारी असते त्याच्यात काहीतरी व्हेरिएशन्स असतील पण म्हातारी असते म्हातारीला बरं नसतं म्हातारी जंगलातनं आपल्या मुलीच्या घरी जाणार असते बरोबर. जंगलातनं जाता जाता म्हातारीला मग ती ठरवते आधी की मी विश्रांतीसाठी मुलीकडे जाते मग जंगलातनं जाताना काय कोल्हा वाघोबा अजून काय 2-3 जण जे तिला खायला म्हणतात की म्हातारे म्हातारे खाऊ का तुला मग ती काय म्हणते नको रे बाबा लेकीकडे जाते 4 दिवस राहते धष्टपुष्ट होते तूप रोटी खाते धष्टपुष्ट होते मग तू मला खा असा करून मग त्यांच्याबरोबर ती छान कौशल्यपूर्ण तिचा संवाद होतो मग ती मुलीकडे जाऊन पोचते. मुलीकडनं निघताना तिच्या चेहऱ्यावरची चिंता बघून आई म्हणते काय झालं आई. मुलगी म्हणते आई तुझं काय झालं तर ती काय म्हणते की अगं असा असा संवाद झाला होता ते आता मला खायला बसले असतील आणि मी एकाला जरी गुंगारा दिला तरी दुसरा तर मला पकडेलच. तर मुलगी म्हणते थांब जरा. मुलगी काय देते तिला मोठाच्या मोठा भोपळा देते. भोपळ्याच्या आत म्हातारी बसते आणि लहान मुलांना आवडत असेल तर म्हणजे मला आम्ही लहानपणी ऐकलं होतं तेव्हा मिरचीची पूड पण दिली होती मुलीनी कारण गुंगारा दिला आणि त्रास दिला तर मिरचीची पूड पण टाक असं करत मग चल रे भोपळ्या टुणूक टुणूक करत करत ती येते. मग हे बसलेलेच असतात वाट बघत कोल्होबा वाघोबा आणि जे कोणी आहेत ते काय म्हणतात की म्हातारीला पाहिलंस का तू कुठे तर ते काय म्हणतात आतनं म्हातारी म्हणते आवाज बदलून म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. मग आता मला माहिती आहे की विदर्भामध्ये थोडीशी वेगळी याची वर्जन आहे. इनफॅक्ट गुजरातीमध्ये ह्याची थोडीशी वर्जन आहे वेगळी बंगालीमध्ये ह्याची थोडी वर्जन वेगळी आहे की ती माठात बसून लावू गडगड करत जाते वगैरे वगैरे पण मुळातला मुद्दा तोच आहे. आणि जेव्हा ते तिचा पाठलाग करतात तेव्हा ती मिरची पूड टाकते मग रडारड होते मुलांना हे खूप आवडतं. आता हे लहानपणापासून तुम्हाला दिलं मी मला अख्खी गोष्ट सांगायची गरज नाही. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक एवढं म्हटलं मी ही किल्ली आहे हे म्हटलं की अख्खी गोष्ट आठवते. आता तुमच्या स्मृतीत ही गोष्ट का पेरली आणि समकालीन त्याचा अर्थ काय आहे. समकालीनतेमध्ये आपण बऱ्याचदा म्हणतो की आपण काय मानसिक आजार आहेत आपण विश्रांती घेण्याची गरज आहे वगैरे 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 अनेक गोष्टी. ही गोष्ट आणि हल्ली खूप ट्रेंड आलाय तर तुम्ही इंस्टाग्राम वगैरे वरती बघितलं तर की सेल्फ केअर स्वतःची काळजी घेणं स्वतःचं भान ठेवणं वगैरे वगैरे. तर ही गोष्ट ही सेल्फ केअर बद्दल आहे आणि त्याला वेगवेगळ्या पातळ्या आहेत. जेव्हा तुम्ही आयुष्यात खरंच खूप थकलेले असता जेव्हा करून करून दमलेले असता आजारी आहे बरं नाहीये म्हणजे ही एक अवस्था आहे. त्या अवस्थेत असताना तुम्ही सगळं जग खाऊ का तुला असं म्हणता तेव्हा आपल्या प्रत्येकाबरोबर झालेला आपला संवाद आपल्याला वाटतं हा काहीतरी माझं वाकडच कराय का. तेव्हा भांडाभांड करायची नाही तेव्हा काहीतरी कौशल्यपूर्ण संवाद करून ते बाजूला सारून शांतपणे अशा जागी जायचं जिथे
तुमची स्वतःची सृजनशक्तीची आठवण आणि ताकद आपल्याला आठवेल. इट इज अबाउट युअर क्रिएटिव्ह रिट्रीट. क्रिएटिव्हली तुम्ही शांतपणे यू गो टू अ प्लेस. मुलगी म्हणजे तिचीच क्रिएटिव्हिटी आहे. त्या क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सृजनशक्तीशी संधान पुन्हा सांधल्यानंतर ती इतकी ताकदवान होते की परत येताना जग तिला खाऊ का तुला म्हणणारं जग तिला आता ओळखू शकत नाही. हे इतकं साधं सरळ सांगणं आहे आणि ते सांगणं मुळातच आपल्या या गोष्टींमध्ये पेरून ठेवलेलं आहे, लहानपणी देऊन ठेवलेलं आहे. आपल्याला मोठेपणी आल्यानंतर आठवतच नाही. मग आपण म्हणतो मानसिक स्वास्थ्यासाठी काय करायला पाहिजे, अजून एक पुस्तक, अजून चार पुस्तक. आपल्याकडे असलेले संस्कार, कथा ह्यांचा धांडोळा कधी घेणार आपण? त्याच्यात काहीतरी अर्थपूर्णता ओरलेली, पेरलेली आहे. आणि मग ती अर्थपूर्णता समजून घेण्यासाठी नंबर एक, दृष्टिकोन. दृष्टिकोन त्यांच्याकडे बघण्याचा अप्रोच काय असला पाहिजे, की ह्याच्यात काहीतरी आहे, काय अर्थ आहे हा मला समजून घेऊ देत. दुसरं, नीट नेमकेपणाने त्याला पाहणं आणि त्याचं विश्लेषण करणं. दृष्टिकोन, पाहणं आणि विश्लेषण. विश्लेषण कसं? तर समकालीनतेसाठी आत्ता मला जे करायचं, समकालीनता म्हणजे तुम्ही गणित शिकवा, शास्त्र शिकवा, भाषा शिकवा. माझा जो गट आहे, मी ज्यांच्यासाठी काम करत आहे, ज्यांच्यापर्यंत मला मुद्दा पोचवायचा आहे, त्यांना हे मला कसं सांगता येईल, त्यांच्यापर्यंत हे कसं पोचता येईल, ह्याच्या विषयीचं चिंतन म्हणजे विश्लेषण. किंवा असलेला टेक्स्ट, असलेली गोष्ट, त्याचा विचारपूर्वक ते पुढे घेऊन जाणं आणि त्याचा समकालीन अर्थ थोडासा उलगडून दाखवणं आणि म्हणणं, अच्छा, हाही त्याचा अर्थ आहे. दुसरी अजून एक उदाहरण देतो मी आणि मग पुढे जाऊयात, की ह्या सगळ्याचं प्रशिक्षण आपल्याला घेण्याची खरंच गरज आहे किंवा नाही. स्मृतीमधून तुम्हाला डुम डुमाक त्या उंदराची गोष्ट पण माहिती असेल. किती लोकांना माहिती आहे? म्हणजे मला सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती असणार पाहिजे नाही का. तो एक त्याला कापड सापडतं उंदराला आणि मग तो आईला म्हणतो मला टोपी. हो, खूप हात वर आलेत. कारण म्हणजे म्हणून म्हणलं मी मुद्दाम ह्या दोन कथा निवडल्यात कारण ह्या दोन्ही आपल्या महाराष्ट्र, आपल्या धमन्यांमध्येच आहेत. सॉर्ट ऑफ आपल्याला खूप लहानपणी या सांगितलंय, पण आपल्याला वाटतं ह्या बावळट कथा आहेत, सोडून द्या. नाही, या कथांना इतर पातळ्या आहेत जिथे अर्थ आहेत. काय आहे डुमडुमडुमागचे अर्थ? आहे ती कथात आहे तशीच आहे. पण उंदीर आहे, उंदीर. उंदीर हा छोटा, लहान लहान मूल आहे ते, कटकट करणारं. आणि ते म्हणतं मला हे करून दे. तर रंगारी म्हणतो मला वेळ नाही, चल हट. असंच आहे ना जग. असंच असतं लहान मुलांसाठी. आई मला हे हवं, मला आत्ता वेळ नाही, चल पुढे हो, असे सगळे म्हणतात. मग तो काय म्हणतो? राजाकडे जाईन, 4 शिपाई आणीन, तुझ्या मुसक्याच बांधीन. तो एक काहीतरी कौशल्यपूर्ण मेथड वापरतोय त्यांना. आणि हे सगळं खूप फनी आहे कारण हे खरं प्रत्यक्षात घडणं शक्य नाहीये. जो पॉवरलेस आहे आज आपल्या समाजामध्ये, आज आपल्या गावामध्ये, गावगुंड खूप मजेनी फॉर्च्युनरमध्ये हिंडत असतील. आपण आपले बावळटसारखे रस्त्यावरनं जात असताना पाणी ओढलं तरी आपण त्याला म्हणू शकत नाही राजाकडे जाईन, 4 शिपाई आणि तुझ्या मुसक्याच बांधीन. गंमत आहे गोष्टीमध्ये अजून पुढे घडतं की तो राजाकडेही जातो आणि इव्हेंच्युअली त्या डमरू घेऊन वाजवत बसतो, राजा भिकारी माझी टोपी, कारण राजा चिडतो त्याच्यावर. राजा त्याची टोपी हिसकावून घेतो. काहीही परिस्थिती आली तरी छोटा उंदीरच जिंकतो, तो मार्ग शोधतो, तो ट्रिक्स्टर आहे, तो जोकर आहे. आणि त्याच्यामध्ये हे कौशल्य आहे. हे आपल्यामध्ये लहानपणी पेरलं गेलंय की तू ताकदवान आहेस, तुला जमेल, तुला हवी ते मार्ग तू वापर. पण कमी आहे आपण असं आपल्याला वाटता कामा नये. म्हणून ही गोष्ट आपल्याला सांगितली गेली आहे. खरं तर सांगणाऱ्यालाही कदाचित त्याचा अर्थ माहिती नाहीये आणि ऐकणाऱ्यालाही त्याचा अर्थ माहित नाही. त्यामुळे ती लहान मुलांची फालतू कथा होऊन बाजूला पडून राहते. एका विशिष्ट वयात लहान मुलांना त्याची मजा येते, पण म्हणूनच ती सांगितली जाते. त्याचं स्ट्रक्चर बघा. आपल्या लोकपरंपरेने आपल्यामध्ये इतकं ओतलंय. त्याचा जो बांधणी आहे, तीच बांधणी इतकी सुंदर आहे की म्हणून म्हणलं डुम डुम डुमक ही एक चाबी लावली की अख्खी गोष्ट उलगडते. अहो, या गोष्टी अशा पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी लोक काय काय करत नाहीत आधुनिक जगामध्ये. आणि आपल्याकडे अशा छोट्या 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 1760 किल्ल्या असतील ज्याच्यामध्ये एक एक कहाणी कथा आठवत जाते आणि ती आठवलेली कथा आता तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहिलत, नीटपणाने पाहिलत,
आणि त्याचं विश्लेषण केलं तर त्याचे वेगवेगळ्या अर्थांचे स्तर आपल्याला दिसू लागणार आहेत आणि ते दिसू लागले की त्यांचा कसा वापर करायचा आणि कुठे वापर करायचा हे आपल्याला कळेल. फॉर एक्झाम्पल, डुमडुम डुमाक ही बुलिंगसाठी पण वापरता येईल. मुलं मुलांना एकमेकांना चिडवतात, चिडवा चिडवी, ताकद नसणाऱ्यांकडे ताकद असणं, पावर नसणाऱ्याकडे पावर असणं, हे किती महत्वाचं आहे. आणि छोट्याशा त्या उंदराकडे पावर आहे आणि तो असा मस्तपैकी गात 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 खुश होऊन शेवटी त्याला हवं ते मिळवतो. सो ताकद नसलेला, ज्याच्याकडे सत्ता नाही, ती व्यक्ती आपल्याला हवं ते साध्य करू शकते. हा एक वाक्यात अर्थ आहे त्या कथेचा खरं तर. विचार करून बघा आणि कथा पूर्ण तपासून बघा, मी म्हणतोय तो अर्थ एक्स्ट्राचा आहे का. सत्ताहीन व्यक्ती स्वतःला हवं ते मिळवू शकते, हा त्या कथेचा खरा संदेश आहे. बरं, आपण काय लगेच तर कथेचा संदेश म्हणून हा हे तथ्य आहे बरं का असं सांगायला जात नाही, पण ती कथा मुरू देत, लोणच्यासारखी आतमध्ये जाऊ देत आणि मग त्याची चव लागेल. आणि ती चव काय आहे त्या आस्वादाविषयी विश्लेषण करून बोलणं, त्यांची चर्चा करणं आणि त्याची आठवण करून देणं, हे शिक्षकाचं काम राहणार आहे. आता इन्फॉर्मेशन देणं या गुगल आल्यानंतरच आपलं काम गेलं. आता ए आय आल्यानंतर पुढचं अजून अवघड गोष्टी शिकवणं हे सुद्धा मुलं ए आय कडनंच करून घेणार आहेत. आपलं काय काम राहिलं? आंतरदृष्टी देणं, इन्साईट देणं, जगण्याविषयी, असण्याविषयी, शिक्षणाविषयी, समजुतीविषयी जे प्रश्न पडतील त्या प्रश्नांमध्ये खोलानी पाहता येण्याची दृष्टी ए आय ती देऊ शकणार नाही. ती खरा शिक्षक देऊ शकेल. आणि म्हणून शिक्षकांनी गोष्टींचा धांडोळा घेण्याची गरज आहे. गोष्टी, कथा ह्यांचा, नॅरेटिव्ज असं पण आपण त्याला म्हणतोय, स्टोरीज आणि नॅरेटिव्ज. आणि मग ह्यासाठी प्रशिक्षण हो, कौशल्य हो, ठीक आहे, त्याच्यामध्ये लागतं थोडंफार. पण मुळात त्याचा संदर्भ हा तुम्हाला समजला पाहिजे. गोष्टी सांगताना आता प्रश्न असा हो की मग मी कुठली गोष्ट कधी कशी सांगू. नंबर एक, संदर्भ समजून घ्या. ते संदर्भ समजावून सांगण्यासाठी मला एक मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट आठवते. बघा तुम्हाला ती पटते की नाही. मुल्ला नसरुद्दीन हा सुफी संत होता आणि तो कधी कधी गोष्टींमध्ये मुद्दाम वेड्या वेड्यासारखा वागतो, जेणेकरून आपल्याला काहीतरी जाणीव निर्माण करून देतो. आता असंही म्हणतात की ह्या सगळ्या सुफी कथांना 6, 7, 8 हे कवितांसारखं आहे सगळं. अतिशय काव्यात्मक आहे, त्याला खूप अर्थ असतात. पण मी आपला प्रयत्न करतो एखाद दुसरा अर्थ तरी उलगडतोय का. पहिला मुद्दा आहे माझा संदर्भ. गोष्टी निवडताना आपल्याला त्याचा संदर्भ समजला पाहिजे, ज्या संदर्भामध्ये त्या वापरायच्या आहेत. नंबर एकचा मुद्दा आहे. तर मुलगा एकदा रस्त्याने चालला होता, रात्र झाली होती, त्याला जरा अशी भीतीच वाटत होती की कोणी येईल का, कोणी माझ्याकडचं काही घेईल का वगैरे. आणि लांबून त्याला धुळा उडताना दिसला, घोड्यावरती कोणीतरी स्वार येत होते. त्याच्या मनात चलबिचल सुरू झाली. त्याला वाटलं बाप रे, कोणीतरी चोर आले आहेत, काहीतरी घडणार आहे, माझ्या आयुष्य आता माझं डेंजरमध्ये आहे. शेजारी एक भिंत होती, त्या भिंतीवर तो कसा बसा चढला आणि त्यांनी उडी मारून पलीकडे लपून बसला. थोड्या वेळाने घोड्यावर स्वार झालेले लोक पण जवळ आले. त्यांनी कदाचित मुलाला हे करताना बघितलं होतं आणि त्यांना त्याच्याविषयी उत्सुकता वाटली की हा कोण आहे, काय झालं, हा भिंतीवरती चढून पटकन पलीकडे का गेला. म्हणून त्यांनी घोडे थांबवले आणि तेही भिंत चढून पलीकडे बघायला आले. आणि मुलाला तिथे असा करून घाबरून बसलेला बघून ते म्हणले, अहो तुम्ही इथे काय करताय. आणि ते ज्या पद्धतीने, ज्या भाषेनी, ज्यांचा वेश बघून मुलाच्या लक्षात आलं की हे काही चोर नाहीयेत. मग तो कपडे झटकून उभा राहिला आणि तो म्हणला, काय आहे, मी इथे काय करतोय हे सांगणं जरा थोडस कॉम्प्लिकेटेड आहे, व्यामिश्र आहे, मुश्किल आहे, अवघड आहे माझ्यासाठी. कारण मी इथे आहे तुमच्यामुळे आणि तुम्ही इथे आहात माझ्यामुळे. सो हा झाला पहिला संदर्भाचा मुद्दा. संदर्भ काय आहे, कोण कुणाला गोष्टी सांगताय, कुठे, कुठल्या संदर्भामध्ये, कुठल्या परिप्रेक्षात, कुठल्या परिघामध्ये, कुठल्या विषयासाठी, कुठल्या आशयासाठी, तुम्हाला त्यातनं काय साध्य करायचंय, याच्याविषयीचा संदर्भाचा एक दुसरा हा महत्वाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हे तीन मुद्दे म्हणून मग मी अ, अ, थांबवतो कारण आपल्या वेळाचा पण मर्यादा आहे. अम, दुसरा मुद्दा आहे की आंतरदृष्टी, इन्साइट ही आपली आपण
डेव्हलप करायचे त्या गोष्टीकडे नेमकेपणाने बघून. म्हणजे मी मगाशी म्हटले तो नाही, प्रशिक्षण आणि कौशल्य मी त्या मुद्द्यांना हात घातलेला नाही, कारण त्याच्यामध्ये खोलात जावं लागतं. आपल्याला वाटतं हा हे काय होईल, सहज साध्य नाही ते, पण म्हणून इतकं अवघडही नाही. पाण्यावर चालायचंय का, काही गरज नाही, बोटीनी पण जाता येईल, पण बोटीनी तर जाता आलं पाहिजे, तेवढं तरी स्किल पाहिजे. तर अंतर्दृष्टी म्हणजे पुन्हा मुल्लाचीच दुसरी एक गोष्ट. मुल्ला एकदा गाढवं घेऊन एका देशाच्या सीमेतनं दुसऱ्या, म्हणजे तो दररोज जायचा सीमा पार आणि दुसऱ्या परत यायचा. आणि सीमेवरती कस्टम्सचे अधिकारी होते, त्यांना अशी कुठून तरी सुगावा लागला होता की हा काहीतरी स्मगलिंग करतोय, हा काहीतरी घेऊन जातोय इकडून तिकडे. आणि ते दररोज त्याच्या गाढवं, त्याचं गवत सगळं वर खाली करून सगळं तपासून बघतात, पण त्यांना कधीही काहीही अशी म्हणजे जी वस्तू अलाउड नाही अशी वस्तू त्या तिथे तो नेताना सापडत नाही. पण दिवसेंदिवस मुल्लाकडचे पैसे आणि त्याची श्रीमंती तर वाढतच चालले, त्यामुळे त्यांना माहिती असतं की काहीतरी काळं बेडं इथे चालू आहे. बरं, हे सगळं घडून जातं. अनेक वर्ष जातात आणि मुल्ला त्यातल्या एका कस्टम्स अधिकाऱ्याला, तो आता रिटायर झालेला असतो, दुसऱ्या एका शहरात भेटतो. आणि मग तो अधिकारी अगदी उतावीळ जातो, म्हणतो की अरे, आम्ही तुला इतक्या वर्षापासून ओळखतो, तू काहीतरी गडबड करत होतास, एका देशातनं दररोज गाढवं घेऊन जायचास आणि परत यायचास दररोज. आम्हाला माहिती होतं की काहीतरी गडबड चालू आहे, पण आम्हाला कधी तुला पकडता आलं नाही. तू काय कशाचं स्मगलिंग करत होतास? तर मुल्ला म्हणतो, आता मी तुला सांगू शकतो, मी गाढवांचं स्मगलिंग करत होतो. बऱ्याचदा समोर दिसणाऱ्या ऑब्वियस गोष्टींचा अर्थ आपल्याला लागत नाही, कारण आपण नीट पाहतच नाही त्याच्याकडे. हे मी मगाचा जो मुद्दा म्हणला की नीट पाहायला पाहिजे आपलं टेक्स्ट. आणि कुठे शोधायला जाऊ नका, तुमच्याकडे आहेत. इनफॅक्ट तुमच्यातल्या प्रत्येकाने एक एक गोष्ट जरी गावातनं शोधून काढली ना, तरी आपल्याकडे ऑलरेडी 60 गोष्टी तयार होणार आहेत, ज्या आज मी तिला आपण विसरतो. गावातल्या एखाद्या म्हातारीला जाऊन विचारा, अगं आजी एक गोष्ट सांगते, म्हणजे मला काय माहित नाही. कारण त्या बाईचं जे झालंय, कुठली गोष्ट कुठलं गाणं सगळं विसरलंय. आणि कुठे शोधतोय आपण तर प्रगतीच्या आणि उन्नतीच्या आपल्या नव्या नव्या ज्या संकल्पना आहेत मुलांच्याही, मी लगेचच त्या तोडा मोडा असं म्हणत नाही, पण त्याच्यासाठीच्याही गोष्टी कदाचित आपल्याला सांगता येतील. तर त्यातनं. आणि तिसरं म्हणजे की अभ्यास. सो अंतर्दृष्टी ही आणि तिसरं अभ्यास, खोलातनं गोष्टींकडे पाहणं. आणि अभ्यास हा वेगवेगळ्या पद्धतीने, सहज पद्धतीने पण खोलात जाऊन करण्याची गरज आहे. नाहीतर मग अशी म्हणलं होडीतनं, मला मुल्लाची तिसरी गोष्ट आठवली. होडीतनं जात असताना मुल्ला एकदा म्हणतो की असा पुस्तकी पढंत अभ्यास नाही म्हणत आहे मी. एकदा होडीतनं मुल्ला आपल्या ह्या तीरावरनं त्या तीरावर चाललेला असतो, कदाचित तो त्या योग्याला भेटायला चाललाय, मला माहित नाही. आणि मुल्ला भयंकर असा स्कॉलर, आणि तो होडीमध्ये नेणारा माणूस तो मात्र अशिक्षित निरक्षर, आणि तो बोलता बोलता व्याकरणाची काहीतरी चूक करतो. तुम्हाला ही गोष्ट माहिती असणार नक्की. तर मुल्ला म्हणतो, अरे काय तू कसली व्याकरणाची चूक करतोस, अर्ध आयुष्य तुझं वाया गेलं. तो बिचारा गावाकडचा तो ऐकून घेतो. होडी हळूहळू पाण्याच्या प्रवाहाच्या मध्यात येते, आणि तो होडीवाल मुल्लाला विचारतो, काय मुल्लाजी तुम्ही किंवा शिक्षक तुम्ही पोहायला शिकलायत ना? तो मुल्ला म्हणतो, नाही, मला कशाला, मला नाही पोहायला येत. नाही, कारण आता होडी बुडणार आहे, भोग पडलेलं आहे, आणि तुमचं अख्खं आयुष्य वाया गेलं बोध करून. सो अभ्यासाच्या पद्धती काय असू शकतात? तर ट्रेडिशनल पद्धतींनीच अभ्यास केला पाहिजे याचा असं काही नाही. अभ्यास करण्याचे वेगवेगळ्या दृष्टिकोन, आणि ते मग प्रशिक्षणामध्ये येईल. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्यालाच विश्वास ठेवायला लागणार आहे की ह्याच्यातनं काहीतरी घडू शकतं. ह्या विश्वासाच्या आधारे आपण निर्मिती करू शकतो. प्रत्येक जण, मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही तुमच्या गोष्टी शोधून काढा. त्या गोष्टींमध्ये काय आहे त्याचे संदर्भ तपासा, स्वतःचे संदर्भ, समकालीन संदर्भ बघा. मग त्यातनं काही इन्साईट मिळते का बघा, आणि मग ती गोष्ट सहजच आपलीशी होऊन ती सांगितली जाईल.
कारण विश्वास हा, म्हणजे म्हणून म्हणलं माझ्यावर ठेवू नका. मुल्लाची शेवटची गोष्ट सांगतो का, ते ते कॅरेक्टर असं आहे की ते एकदा त्याच्या गोष्टी सांगायला लागल्या की अनेक गोष्टी मुल्ला नसरुद्दीनच्या येत राहतात. ज्या इद्रिस शहा नावाचे एक खूप महत्वाचे लेखक आहेत, ज्यांनी त्या गोष्टी जगभरातून गोळा करून खूप सुंदर पद्धतीने सांगितल्या आहेत. इद्रिस शहाची पुस्तकं त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता, मुल्ला नसरुद्दीनच्या गोष्टींसाठी. सो गोष्ट अशी आहे, मगाशीच गाढवं मुलाची बांधलेली आहेत आतमध्ये, तबेल्यामध्ये. आणि शेजारी येतो मुल्लाचा आणि म्हणतो, मुल्ला मला जरा तुझं गाढव देतोस का, माझं एक फलाना फलाना काम आहे, मला गाढव हवंय. तर मुल्ला म्हणतो, नाही रे, माझं गाढव जरा उसनं दिलंय ऑलरेडी कुणाला तरी. आणि तेवढ्यात आतून गाढव ही हो हा हा, हा, असा आवाज येतो. आणि मग शेजारी असा मान वाकडी करून म्हणतो, काय गाढव तर आहे की आतमध्ये तबेल्यामध्ये. तर मुल्ला म्हणतो, तुझा विश्वास कुणावर आहे, माझ्या म्हणण्यावर का गाढवाच्या? विचार करण्याची गरज आहे. गाढवाच्या म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेवाल किंवा नाही ठेवाल, पण स्वतःच्या म्हणण्यावर तरी विश्वास ठेवाल का? नाही तर आपल्याला आपल्या विसरलेल्या गोष्टी कधी आठवणार आणि आपल्या त्या कधी होणार? हे 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 खूप हा 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 विषय तसा आहे. आणि मला कल्पना आहे की मी कदाचित विषयाला अगदी मूर्त रूप देऊन घट्ट बांधून तुम्हाला सांगितलं नाही, पण मला तुमच्या बरोबर तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या होत्या. या गोष्टी ऐकताना तुमचा काय अनुभव होता हे तुम्ही सांगा. आणि दुसरं म्हणजे की या गोष्टींमधनं तुमच्यापर्यंत काय पोचतं आहे ह्याचा विचार करा. आणि मग स्वतःच्या गोष्टी आठवून त्या कशा वापरायच्या ह्याच्याविषयी विचार सुरू करा, जोवर आपण स्वतः हे करत नाही. आणि हे खूप सोपं आहे. जोवर आपण हे स्वतः करत नाही तोवर आपल्या हाती ते लागणार नाही. मी जस्ट शेवटची एक गोष्ट सांगतो, जे मला म्हणायचं आहे त्याच्याबद्दलची. बैरागी पहिल्या गोष्टीतला आठवतोय, झाडाखालचा, तो तिथेच आहे अजूनही. आणि त्याच्या आसपास लहान मुलं खेळत असतात कायम. आणि त्या मुलांना तो आवडत असतो, पण जरा त्यांच्याबरोबर अंतर पण ठेवून असतात मुलं. तर एक दिवस मुलं एक लहान पक्ष्याचं पिल्लू पकडतात आणि बैराग्यात समोर येऊन म्हणतात, बघा बघा तुमच्याकडे पॉवर आहे ना, तुम्ही आमच्या हातात काय आहे ते सांगा. तर बैरागी मुलांकडे असा नीट बघतो, तर त्यांना एक छोटंसं पीस खाली पडताना दिसतं. बैरागी म्हणतो, मला माहितीये तुमच्या हातात पक्षाचं पिल्लू आहे. त्यांना आश्चर्य वाटतं, अरे यांनी कसं काय ओळखलं? पण दे वोंट गिव्ह अप. असं सहजासहजी सोडून देणार नसतात ती मुलं. त्यामुळे ज्याच्या हातात पिल्लू असतं तो म्हणतो, हो हो बरोबर आहे, माझ्या हातात पक्षाचं पिल्लू आहे हे खरं आहे, पण ते जिवंत आहे का मेलेलं आहे ते सांगा. ह्यावर मात्र बैरागी शांतपणे त्या सगळ्यांकडे नीट पाहतो आणि त्यांना म्हणतो, ह्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या हातात आहे. त्यामुळे गोष्टी सांगताना काय घडतं ह्याच्याविषयी मी सायंटिफिक माहिती अजून आपण शोधू शकू आहे, भरपूर आहे. कशा सांगाव्यात, कौशल्य कशी डेव्हलप करावीत, पण मुळात त्या सांगण्यासाठी खरंच त्यांच्यामध्ये अर्थपूर्णता आहे. आणि कुठलंही वय असो, आपण त्या सांगू शकू की नाही ह्याच्याविषयीचा दृढ निश्चय आणि विचार, ही आपली पहिली पायरी आहे. आणि ह्या पायरीवरती गेल्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी घडू शकतात. त्याचं उत्तर, त्या पहिल्या पायरीवरती आपण किती कणखरपणे, किती नेमकेपणाने, किती आनंदाने, किती सहज उभे राहू शकतो, ह्याचं उत्तर तुझ्या हातात आहे. सो माझं बोलून झालंय. आय डोंट नो काय, थँक्यू. ऑनलाईन असल्यामुळे मला माहित नाही माहित समोरच्यांना नाही काय हो. म्हणायचंय ते. कोणाला काही आता डोक्यात आलंय विचारायचं असेल तर क्वेश्चन अँड आन्सर मध्ये टाकू शकतात, कारण नंतर विचारण्यासाठी असे म्हणून मी जे प्रश्न काढले ते आता, म्हणजे जे झूम नोंदणीच्या वेळेला घेतले होते ते आता विचारावेत का नाही असं प्रश्न माझ्यासमोर पडलाय. कारण असेच प्रकारचे प्रश्न होते की गोष्ट कशी निवडावी, ती किती मोठी असावी वगैरे. पण एक मला असं वाटतं की जे तुम्ही म्हणाला की आपल्या स्मृतीतून रेज हँड करतात बरं का लोक, ते प्लीज क्वेश्चन अँड आन्सर मध्ये टाईप करू शकतील का त्यांचा क्वेश्चन? हां.
नवीन आपल्या स्मृतीमध्ये नसणाऱ्या गोष्टींबद्दल काय असं मला एक विचारायचं होतं. किती छान. म्हणजे दुसरं हा किती म्हणजे सुंदर प्रश्न आहे हा, की आपल्या स्मृतीमध्ये मुळात नसणाऱ्या कथांचं काय करावं. मी तुला त्याच्या आधी मी एक जंप छोटीशी घेतो, की हा स्मृतीमध्ये असणाऱ्या गोष्टींचा सुद्धा धांडोळा घेऊन हा त्यातल्या कुठल्या उपयोगी आहेत आणि कुठल्या निरुपयोगी आहेत याचा सारासार विचार करून निरुपयोगी गोष्टींना तिलांजली देणे हा खूप एक महत्वाचा कार्यक्रम आहे. हम्म. पहिला म्हणजे नव्या गोष्टींसाठी जागा तयार होईल. नाहीतर आपण नुसती ट्रेनिंग आणि प्रशिक्षण घेऊन आतमध्ये काही शिरत नाही. ग्लास भरलेला असतो आणि वरनं ओतलं की ते वाहत राहतं फक्त, आणि आपल्याला वाटतं अरे किती केलं. सो ते एक झालं, स्मृतीचा धांडोळा घेऊन आधी थोडासा ग्लास रिकामा करणे. आणि मग मला असं वाटतं की आपल्या मनपट आपण असतो, प्रत्येक जण एक व्यक्ती म्हणून आपण वेगळे असतो. आणि आपला विषय, आपला विचार, आपली आवड, आपली सहजता जोपासत समोरनं येऊन ज्या गोष्टी तुम्हाला भेटतील त्या तुमच्या, बाकीच्या जास्तीच्या. मग कदाचित त्या भेटणाऱ्या गोष्टी आपण काही वेळेला शोधलेल्या असतील पुस्तकांमधनं, काही वेळेला मित्रमैत्रिणींकडनं ऐकलेल्या असतील, काही वेळेला लोकांना उद्युक्त करून ए तुला गोष्ट आठवतेय का असं करून विचारलेल्या असतील. पण आपल्याला एकदा आपला गोष्टी सांगण्याचा पर्पज माहिती झाला किंवा त्याच्याशी आपला संग झाला, की आपोआपच त्या अलाइनमेंटमध्ये जाणाऱ्या गोष्टी आपल्याला सापडायला लागतील. ह्याच्यासाठी मी तुम्हाला खूप साऱ्या स्कॉलर्सनी रिसर्च करून शोधून काढलेली एक गोष्ट सांगतो, की भारतीय परंपरेमध्ये 2000 वर्ष अनेक लोककथा सांगणारे अनेक उत्तम उत्तम लोक होऊन गेले. लोककथाकार जे असतात त्या लोककथाकारांना 15-20 गोष्टींपेक्षा जास्त गोष्टी माहिती नसतात आयुष्यभर. इट्स अ रिसर्च फॅक्ट, की तेवढ्याच गोष्टी पुरे. तीच गोष्ट कुठल्या संदर्भात सांगायची, कशी त्यातली दृष्टी बदलायची. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट नव्याने जगते. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक आज परदेशामध्ये पोर्तुगालमध्ये सांगताना वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. तीच गोष्ट गावातल्या मुलांबरोबर वेगळ्या पद्धतीने सांगितली आणि त्याच्या अर्थाचे पदर बदलत जातात, कारण ती गोष्ट इतकी घन आहे, ती गोष्ट इतकी मोठी आहे, की त्या गोष्टीत अनेक अर्थ सापडत जातात. आय डोंट नो, मी प्रश्नाचं उत्तर होपफुली दिलं असावं. आणि दुसरं म्हणजे जे लोक आमच्यासारखे शिक्षक असतात की ज्यांना पुस्तक वाचून दाखवणं हे जास्त कम्फर्टेबल असतात त्याच्यामध्ये, मेमरीतून गोष्ट सांगण्यापेक्षा, अशा लोकांना काय सांगाल? तुम्ही जर ब्रेनचा अभ्यास केला तर पुस्तक वाचण्यापेक्षा तोंडी सांगेल, भले चुका करा. मी 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 परफेक्ट सांगितली का आता गोष्ट नाही. कधीतरी आठवतं पटकन एखादं वाक्य पुढे मागे होतं, काही रिपीट होतं. ही इम्परफेक्शन्स ब्रेनला जिवंत करतात. हम्म. पुस्तकातलं परफेक्शन गोष्ट बरोबर. सांगण्याचं हे ब्रेनला थोड्या वेळाने झोपायला, पार्शली झोपायला लावतं. हा रिसर्च आहे. जपानमधल्या शास्त्रज्ञांनी हे शोधून काढलेलं आहे लहान मुलांबरोबर, की पुन्हा पुन्हा तेच पुस्तक वाचल्यानंतर मेंदूमध्ये होणारं स्टिम्युलेशन पेशींचं हळूहळू कमी होत जाताना त्यांना सापडलं. स्टिम्युलेशन होत नाही असं नाही, पण इट गोज अँड देन पुन्हा तीच गोष्ट आली पुढच्या वेळेला कमी कमी कमी. तीच गोष्ट तोंडी पुन्हा पुन्हा जर सांगितली, तीच गोष्ट म्हणजे सेम गोष्ट कथा पुन्हा पुन्हा तोंडी सांगितली गेली लाईव्ह, तर स्टिम्युलेशन तेवढंच राहतं किंवा वाढत जातं. हा रिसर्च आहे. म्हणून मुलांना ते पुन्हा पुन्हा ऐकायला पण ती गोष्ट आणि आवडते. म्हणतात की नाही मुलं, सांग ना पुन्हा पुन्हा ते जा." म्हणजे की काय आता किती वेळेला तीच गोष्ट, नाही तीच हवी आहे. तर हे कारण मेंदू वेगळ्या पद्धतीने त्याची प्रक्रिया करतो आणि म्हणून ह्या गोष्टी आतमध्ये जातात, म्हणून त्याची किल्ली तयार होते. हे खूप महत्वाचं सायकोलॉजिकल त्याचं सार आहे, की त्या किल्ल्या आहेत ना, एकेका वाक्याच्या किल्ल्या आहेत तुमच्याकडे, आणि त्या किल्ल्यानी तुम्ही त्या गोष्टीचं सार अनलॉक करणार आहात आता. आपण काय होतंय, मुल्ला नसरुद्दीन सारखं, मुल्ला नसरुद्दीन किल्ली शोधत होता माहितीये ना तुम्हाला, दिव्याखाली एका ठिकाणी. तर मित्र आला, म्हणला की मुल्ला काय शोधतोय, नाही मी किल्ली शोधतोय. कुठे हरवली, मला वाटतं त्या फलाना फलाना ठिकाणी हलवली. मग ते ठिकाण तर तिकडे आहे, तू इथे कशाला शोधतोयस, कारण इकडे उजेड आहे. आपण जिथं उजेड पडलेला आहे, आपल्या जिथे आपल्या संस्थांनी आणि आपल्या शासनाने आणि आपल्या आत्ताच्या काळाने आपल्याला शिक्षण इकडे असं म्हणून ठेवलंय, आपण तिकडेच शोधत बसले किल्ल्या काय आहेत या सगळ्याचे, गुरी किल्ली काय. आणि प्रत्यक्ष किल्ली कुठेतरी आपल्या माझघरामध्ये, आपल्या आजीकडे, आपल्या संस्कृतीमध्ये अशा लपून बसलेल्या आहेत, आणि आपण तिथे शोधतच नाही. गोष्टी हा एक, कथा हा एक प्रांत असा आहे जिथे नव्या किल्ल्या शोधण्याची गरज आहे.
न्यू कीज फॉर आवर कंटेम्पररी टाइम्स ऍक्च्युली. येस. एक नेहमी सगळ्या वक्त्यांना माझा प्रश्न असतो की ह्याच्या बाबत जास्त जर कोणाला वाचायचं असेल, जाणून घ्यायचं असेल, अभ्यास करायचा असेल, काही कोर्सेस असतील, तर त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? गोष्टींसाठी, कथांसाठी आमच्याकडे अप्लाइड थिएटर स्कूल.in नावाची वेबसाईट आहे. तिथे तुम्हाला नाट्यशास्त्र आणि भावनिक साक्षरता किंवा गोष्टी सांगणे आणि गोष्टींचा सद्यकालीन वापर, हा हे कोर्सेस तिथे आहेत. प्रशिक्षण बाकी कोण अशा पद्धतीने देत आहे ह्याची मला कल्पना नाही, पण जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्याही प्रशिक्षणाला गेलात तर ते तपासून घ्या. त्याला प्रश्न विचारा 10 आधी की हे आपल्यासाठी योग्य आहे की नाही, असा तो प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे आठवायला लागा. पूर्वीच्या गोष्टी आठवा, मित्रमैत्रिणींना विचारा, आपसात चर्चा करा. छोटासा मे बी फोकस ग्रुप सुरू करा शाळेमध्ये, की चल बाकी काही नाही, दर महिन्यातनं एकदा आपण गोष्टी 45 मिनिटं ब्रेक घेऊन स्टाफ रूम मध्ये कथा सांगायच्या आणि बाकी काही करायचं नाही त्यावेळेला. आणि त्या कथा फक्त कानानी आणि मनानी आणि ऍक्च्युली सुद्धा रेकॉर्ड करून घ्या. अहो, आपण हे सगळं हे हरवणार आहे आता आपलं. आपण विसरणार आहोत. म्हणजे नाही म्हणायचा हक्क ही गोष्ट जर मी सांगितली नाही, तर आता ती मरणार आहे ती गोष्ट. आणि मग आपण असर्टिव्हनेस ट्रेनिंगसाठी देतोच डॉलर्स, की वेस्ट, मग कोणीतरी परदेशी गोरा पाहुणा येईल आणि मग आपल्याला सांगेल की हाऊ यू शुड से नो, इट इज अन इम्पॉर्टंट स्किल. येस येस, विल कीप ऑन डुईंग दॅट बिकॉज वी विल फॉरगेट व्हॉट वी हॅव. कुठली गोष्ट कुठलं गाणं. सो प्रशिक्षण तुमचं आपलं आपण करून घ्या, हवं तर काहीतरी करा, पण गोष्टी आठवायला सुरुवात करा, गोष्टी सांगायला सुरुवात करा. द प्रॅक्टिस विल मेक इट, असं माझं म्हणणं आहे. अ, हा एक कोर्स आहे स्टोरी टेलिंगचा, आनंदातच घेतात मला वाटतं, ह्या हो, हा जानेवारीमध्ये मी ना. शिकवतो. हो, हा हा, तर जानेवारीमध्ये त्याची लिंक पण मी आपल्या चॅटबॉक्समध्ये दिली आहे. चालेल. आणखी काही रिसोर्सेस आहेत आनंदादा का ह्या? रिसोर्सेस म्हणजे पुस्तकं खूप उत्तम उत्तम, ए के रामानुजनची पुस्तकं आणि अर्थातच मला आपल्या. वाटतंय की संचितचा नंबर दिलाय ना. हो संचितला समजा लोकांनी कॉन्टॅक्ट हो केला, हो हो, त्याच्या अगदी. थ्रू तुमच्यापर्यंत हो पोहोचलं हो, तर आणखी अगदी अगदी. लोकांना आणि मी सांग. आत्ताच सांगून ठेवतो, म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात अमेझिंग लोक आहेत. तारा भरवाळकर, दुर्गा भागवत, आपल्या सगळ्या उत्तम बायकांनी उत्तम काम केलेलं आहे. गोष्टी गोळा करण्याचं. नंतर शांताबाईंच्या बरोबर कोण काम करायचं त्या लोकगीतं गोळा करणाऱ्या, माझं नाव नेमकं आत्ता आठवत नाही, तुम्हाला आठवेल, माहिती असेल, सरोजिनी बाबर. या सगळ्यांनी अनेक कामं केली, पण या दृष्टीने त्यांनी त्या कथा नाही गोळा केल्या. दुर्गाबाईंनी तर भारतभरातल्या कथा गोळा केल्या आहेत, एवढ्या कथा आहेत. पण त्या कथांचा नेमका अर्थ काय, हा अर्थ तुम्ही आणि मी उलगडायचा आहे सध्या काळासाठी. नाहीतर त्या कथा इर्रिलेव्हंट होऊन मरून जाणार आहेत. हा मुद्दा आहे म्हणून, बाकी काही नाही. ओके, थँक्यू. एक क्वेश्चन अँड आन्सर मध्ये लाजवाब सादरीकरण असा एक कमेंट झालेली आहे. बर. किती नव्या अंगांनी गोष्टींकडे बघायला शिकवलं, धन्यवाद. जुन्या गोष्टी अशा इंटेन्शननी बघायला हव्यात. येस, हे तोच मुद्दा आहे. थँक्यू प्रभावती, हे खूप महत्वाचं आहे. तेवढं एक जरी आपण पुन्हा. ओके, थँक्यू. मी आता पुढच्या सेशनची थोडक्यात माहिती देते आणि मग थांबते. पुढचं सेशन आपलं 30 ऑगस्टला शनिवारी संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. प्रयास हेल्थ ग्रुप पुणे इथे कार्यरत ज्येष्ठ संशोधक डॉक्टर शिरीष दरक आपल्याला मुलांचे लैंगिकताविषयक प्रश्न कसे हाताळायचे या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलायला आपल्याबरोबर येणार आहेत. गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ ते HIV, एड्स, लैंगिकता, लैंगिक व प्रजनन आरोग्य आणि किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्यावरती काम करतात. त्यांनी 35हून अधिक शास्त्रीय लेख प्रसिद्ध केलेत आणि त्यांच्या कामाचा केंद्रबिंदू म्हणजे तरुणांच्या आरोग्याकडे सकारात्मक आणि हक्काधिष्ठित दृष्टिकोनातून पाहणे. लैंगिकता म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल काय आणि का बोलावं, मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्यासाठी आपण स्वतःची तयारी कशी करावी, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला ते आपल्याला मदत करतील. आपण सहभागी होऊ इच्छित असाल तर हा QR कोड आहे. नोंदणी नंतर करायची असेल तर चॅटबॉक्समध्ये लिंक देते आणि हा फ्लायर सुद्धा मी सर्क्युलेट करीन.
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे तरुणांच्या आरोग्य आणि हक्कांसाठी आपल्या बांधिलकीचा एक भाग म्हणून प्रयास संस्थेने सहज हा अभ्यासक्रम विकसित केला आहे. म्हणजे सन्मान हक्क जबाबदारी त्याचा सहज ॲक्रोनिम आहे. आणि हा अभ्यासक्रम जास्तीत जास्त शिक्षक आणि संस्थांपर्यंत पोचावा म्हणून आपले पुढचे वक्ते डॉक्टर शिरीष दरक आणि त्यांचे सहकारी सातत्याने प्रयत्न करतायत. आणि त्यासाठी त्यांनी सहज एज्युकेटर फेलोशिप सुरू केली आहे. ह्याच्याबद्दलची जास्त माहिती ते 29 जुलैच्या एका ऑनलाईन सेशनमध्ये देणार आहेत. त्याची पण लिंक मी आता टाकते. शिरीष दादा आपल्याला 30 ऑगस्टला भेटणार आहेत. मात्र या एज्युकेटर्स फेलोशिपची शेवटची तारीख अप्लाय करायची 12 ऑगस्ट आहे. म्हणून मी तुम्हाला हे आधीच आत्ता देते, कारण मला पण महत्त्वाचं वाटलं ही माहिती आपल्या व्यासपीठावरून देणं, कारण म्हणजे आपले वक्ते तर ते आहेतच, शिवाय प्रयास ही प्रगत शिक्षण संस्थेची खूप जुनी मैत्रीण संस्था आहे आणि आरोग्य क्षेत्रातील कामासाठी खूप नावाजलेली आहे. त्याच्यामुळे ती लिंक सुद्धा मी आत्ता आपल्या चॅट बॉक्समध्ये टाकते. आनंददादा, तुमचे खूप खूप आभार पुन्हा. व्हेरी इन्साइटफुल आय मस्ट से, आणि विचार करायला खाद्य दिलेलं आहे तुम्ही. थँक्यू सो मच.